नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 30 अगदी महत्त्वाचे प्रश्न. तुम्ही जर कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचे आहेत. तर चला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर याचे ऑप्शन्स आहेत बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर याचं योग्य उत्तर आहे बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचं क्वेश्चन आहे, भारतीय संविधान कधी लागू झाले? तर याचे ऑप्शन्स आहेत, A 15 ऑगस्ट 1947 रोजी, B 26 नोव्हेंबर 1949 रोजी, C 26 जानेवारी 1950 रोजी आणि D 30 जानेवारी 1948 रोजी. तर भारतीय संविधान कधी लागू झाले? तर भारतीय संविधान लागू झाले 26 जानेवारी 1950ला. पुढचा क्वेश्चन आहे, जय जवान जय किसान हा घोषवाक्य कोणाचे आहे? याचे ऑप्शन्स आहेत, महात्मा गांधी, B लाल बहादूर शास्त्री, C पंडित नेहरू आणि D डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर जय जवान जय किसान हे घोषवाक्य आहे लाल बहादूर शास्त्री यांचे. पुढचं क्वेश्चन आहे, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मनुष्य कोण? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, नील आर्मस्ट्रॉंग. नील आर्मस्ट्रॉंगनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय संसदेत एकूण किती सभागृह आहेत? तर याचे ऑप्शन्स आहेत, 1, B 2, C 3 आणि D 4. तर भारतीय संसदेत एकूण 2 सभागृह आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? याचे ऑप्शन्स आहेत, A नागपूर, B पुणे, C मुंबई आणि D ठाणे. तर पहा किती सोपा क्वेश्चन आहे. तर याचे योग्य उत्तर असेल बघा, मुंबई. मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन आहे, जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर जन गण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. पुढचा क्वेश्चन आहे, नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर याचे ऑप्शन्स आहेत, A सरोजिनी नायडू, B इंदिरा गांधी, C मदर टेरेसा, D कल्पना चावला. तर याचं योग्य उत्तर आहे C मदर टेरेसा. चला पुढचं क्वेश्चन घेऊया. 9वा क्वेश्चन आहे, लोकसभा सदस्यांची निवड किती वर्षांनी होते? तर याचे ऑप्शन्स आहेत, A 3 वर्षांनी, B 5 वर्षांनी, C 6 वर्षांनी आणि D 7 वर्षांनी. योग्य उत्तर असेल 5 वर्षांनी. लोकसभा सदस्यांची निवड 5 वर्षांनी होते. 10वा क्वेश्चन आहे, मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जातात? किती सोपा प्रश्न आहे या ठिकाणी बघा. तुम्हाला जर या क्वेश्चनचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. याचे ऑप्शन्स आहेत, विक्रम साराभाई, B होमी भाभा, C डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि D CV रमन. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. 11वा क्वेश्चन आहे, 1857चा उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? तर याचे ऑप्शन्स आहेत, तांत्या टोपे, B मंगल पांडे, C नानासाहेब पेशवे आणि D राणी लक्ष्मीबाई. तर 1857चा उठाव हा मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखाली झाला. पुढचा क्वेश्चन आहे, गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर गेटवे ऑफ इंडिया हे आहे मुंबईमध्ये. पुढचा क्वेश्चन आहे 13वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर याचे ऑप्शन्स आहेत, A महाराष्ट्र, B उत्तर प्रदेश, C राजस्थान आणि D मध्य प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे बघा, राजस्थान. पुढचा क्वेश्चन आहे, भारताचा शेरलॉक होम्स म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? तर भारताचा शेरलॉक होम्स म्हणून शरदिंदू बंदोपाध्याय हे प्रसिद्ध आहे. पुढचा क्वेश्चन आहे, ताजमहाल कुठे आहे? तर ऑप्शन्स आहेत, A दिल्ली, B जयपूर, C आग्रा आणि D हैदराबाद. तर याचं योग्य उत्तर आहे बघा, आग्रा. ताजमहल हे आग्रामध्ये आहे. पुढचा क्वेश्चन आहे, राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर राष्ट्रीय प्राणी हे
हा वाघ आहे. वाघ हा आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. पुढचा क्वेश्चन आहे 17वा बघा. महाराष्ट्रातील संत नामदेव कोणत्या भक्ती परंपरेशी संबंधित आहेत? तर याचे ऑप्शन्स आहेत ए इस्लाम, बी वारकरी संप्रदाय. तर महाराष्ट्रातील संत नामदेव हे वारकरी संप्रदाय या भक्ती परंपरेशी संबंधित आहेत. पुढचा क्वेश्चन आहे 18वा. पंचशील करार भारताने कोणत्या देशासोबत केला? तर याचे ऑप्शन्स आहेत ए जपान, बी अमेरिका, सी चीन आणि डी रशिया. तर भारताने पंचशील करार हा चीनसोबत केला. पुढचा क्वेश्चन आहे शेतकऱ्यांचा राजा म्हणून कोण ओळखला जातो? पहा किती इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हे आपल्या स्क्रीनवरती. तर शेतकऱ्यांचा राजा म्हणून बळीराजा यांना शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जाते. पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन्स आहेत ए शंकरराव चव्हाण, बी यशवंतराव चव्हाण, सी वसंतराव नाईक आणि डी विलासराव देशमुख. याचं योग्य उत्तर असणार आहे बघा बी यशवंतराव चव्हाण. पुढचा क्वेश्चन आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत ए लंडन, बी पॅरिस, सी न्यूयॉर्क आणि डी जिनिव्हा. याचे योग्य उत्तर आहे न्यूयॉर्क. पुढचा क्वेश्चन आहे गीत रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी गीत रहस्य हे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा क्वेश्चन आहे 2024 सालचा भारतरत्न कोणाला मिळाला? तर याचे ऑप्शन्स आहेत अटल बिहारी वाजपेयी, बी सचिन तेंडुलकर, लालकृष्ण अडवाणी, अमिताभ बच्चन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न 2024 मध्ये मिळालेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे भारताची पहिली महिला प्रधानमंत्री कोण? तर भारताची पहिली महिला प्रधानमंत्री आहे इंदिरा गांधी. पुढचा क्वेश्चन आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर कुठे आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत बघा मुंबई, पुणे, नाशिक आणि सातारा. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पुणे. 26वा क्वेश्चन आहे रामायणाचे रचनाकार कोण आहेत? ए महर्षी व्यास, बी महर्षी वाल्मिकी, सी तुकाराम महाराज आणि डी नामदेव महाराज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महर्षी वाल्मिकी. पुढचा 27वा क्वेश्चन आहे क्रिकेट विश्वचषक 2011 कुठल्या देशाने जिंकला? तर भारत या देशाने प्यारा भारत देशाने क्रिकेट विश्वचषक 2011 हा जिंकलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे भारतीय सैन्याचा पिता म्हणून कोण ओळखले जातात? तर याचे ऑप्शन्स आहेत ए चंद्रशेखर आझाद, बी सुभाषचंद्र बोस, सी भगतसिंग आणि डी राजगुरू. तर याचं योग्य उत्तर आहे बी सुभाषचंद्र बोस. पुढचा क्वेश्चन आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. आता लास्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे? तर ए जनगण मन, बी जय जय महाराष्ट्र माझा आणि सी वंदे मातरम, डी आनंदी मंगल. तर याचं योग्य उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.